श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल मग सतीशमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत श्री धारावी देवी मंदिर। या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला भाईंदर येथून यावे लागते। निसर्गरम्य परिसरातून येथे येण्यासाठी रस्ता आहे। मंदिराबाहेर देवीला चढवण्यासाठी येथे हार, फूल, खण व साड्यांची दुकाने उपलब्ध आहेत। मीरा भाईंदर शहराची जागृत देवी व मानाची देवी कुलस्वामिनी असलेल्या भाईंदर पश्चिमेला तारोडी गावातील धारावी देवीचे ब्रिटिशांच्या काळातील छोटेसे बांधलेले जागृत मंदिर होते। काही काळानंतर या मंदिराचे निसर्गरम्य ठिकाणी भव्य असे मंदिर उभारण्यात आले। या ठिकाणी शारदीय नवरात्री उत्सव आयोजित केले जातो। हे मंदिर साधारण 300 वर्ष जुने आहे। गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी तुम्हाला धारावी देवीच्या मंदिराची संपूर्ण माहिती सांगतो। तारोडीपासून गोराईपर्यंतची डोंगराची धार म्हणून ओळखले जाणारे धारावी बेट आणि या बेटावरील स्वयंभू पुरातन देवीचे स्थान म्हणून धारावी देवी अशी ओळख भाईंदरच्या तारोडी गावातील धारावी मंदिराची आहे। निसर्गरम्य डोंगराच्या मध्यावर असलेले देवीचे मंदिर हे कोळी, आगरी तसेच स्थानिक भूमिपुत्रांचे जागृत मंदिर आहे। पण आता सर्वच जाती धर्मातील लोक धारावी देवीला आपली राखणदार व जागृत देवी म्हणून मान देतात, पूजा अर्चा व नवस करतात। हे देवीचे मंदिर असले तरी एका कोळ्याला दिलेल्या दृष्टांतामुळे येथे शंकराचा देखील निवास असल्याने महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो। तारोडी गावात ख्रिस्ती धर्मियांची वस्ती जास्त असली तरी गावच्या पेशीवरील स्वयंभू अशा धारावी देवीला पूर्वीपासून मानणारे ग्रामस्थ आहेत। तारोडी, डोंगरी, पाली, उत्तन, गोराई व मनोरी हा परिसर पूर्वीपासून समुद्र आणि खाडी दरम्यान असलेली डोंगराची धार म्हणून धारावी बेट अशी ओळखली जाते। चौक येथे चिमाजी अप्पांच्या काळातील बांधकाम करण्यास घेतल्या किल्ल्याची देखील धारावी किल्ला या नावाने नोंद आहे। चला तर आता मंदिरात प्रवेश करूया। देवीची मूर्ती ही अखंड दगडातून कोरलेली स्वयंभू आहे। नायगावच्या पालीची 18 डिसेंबरला मोठी यात्रा झाली की 19 डिसेंबरला धारावी देवीचा मोठा सण होत असे। मीरा भाईंदर येथील ग्रामस्थच नव्हे तर नायगाव, पाचू बंदर पासून अनेक कोळीवाड्यातील कोळी तसेच आगरी समाज खाडी मार्गे बोटीने त्यावेळेच्या तारोडी धक्क्याला उतरून देवीच्या दर्शनाला सहकुटुंब येत असत। आपापले नवस फेडून देवीला प्रथेप्रमाणे मान देत असत। आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्या कोळ्याने धारावी आईची प्राणप्रतिष्ठा केली त्याला तुंगारेश्वर येथील महादेवाच्या दर्शनाला जायचे होते। त्यावेळी देवीने महादेवाच्या दर्शनासाठी तुंगारेश्वरला जाण्याची गरज नसून मीच महादेवाची अर्धांगिनी गिरिजा, उमा, गौरी आणि पार्वती आहे, त्यामुळे माझ्या मध्यचुला शंभू महादेवाचे दर्शन होईल असे सांगितले। त्यानंतर त्या कोळ्याला देवीच्या रूपात महादेवाचे दर्शन झाले आणि तेव्हापासून धारावी देवीच्या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। तसेच येथे शारदीय नवरात्र उत्सव देखील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। थोडी माहिती द्या ना इकडची आम्हाला। हे मंदिर चिमाजी काळातलं आहे आणि चिमाजी अप्पांनी ज्यांची स्थापना केलेली आहे आणि याची ब्रिटिशांच्या जमान्यापासून आहे आणि ब्रिटिश इकडे पहिला 15 रुपये असे तणखं द्यायचे मंदिराला, मंदिराच्या संस्थानाला करण्यासाठी। आणि आता जसं काय प्रसिद्धी झालं तसं खूप लोक इथे दर्शनाला वगैरे येतात आणि देवीचा उत्सव महाशिवरात्रीच्या दिवशी होतो आणि इथे आम्ही त्या येणाऱ्या भक्तांची त्यांना आम्ही हे आपले खिचडे आणि दूध वगैरे देऊन त्यांचा आदरातिथ्य करतो। प्रसाद वगैरे तुमच्या प्रसाद देतात? प्रसाद देतो
आणि त्यांचं आणि त्या दिवशी खूप मोठी जत्रा भरते. आणि आता असं झालंय की ह्याची वज्रेश्वरी देवीची पालखी आहे ती हिचीच बहीण आहे ती. तर ती पालखी घेऊन इकडे ते येतात आता वज्रेश्वरी वज्रेश्वरून चालत इकडे येतात आणि भेट करवतात ते लोक. आणि फार पुरातन मंदिर आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. मग इकडे ते वसई नायगाव तिकडनं आणि कोळी लोक समुद्रात जायचे झाले मच्छीमारीला तर पहिला इथे व्हिजिट करून जातात ते लोक. अच्छा अच्छा, मग इकडे भेट देऊन मग आणि त्यांचं फार कोऑपरेशन आहे इकडे. अच्छा अच्छा, कोळी लोकांचं म्हणजे कोळी आणि आगरी यांचं हे देवस्थान आहे, आगरी कोळ्यांचीच दैवत आहे. आणि मग इकडनं वसई नायगावरून ते खाडीतनं आधी बोटीतनं यायचे, आता पण येतात बोटीतून असं. आणि त्या जीर्णोद्धारासाठी 2 वर्ष लागतील आणि ते काळ्या पाषाणामध्ये मंदिर बनवायचं देवीचं पूर्ण मंदिर. आणि पूर्ण आणि त्याचा खर्च आहे 3,60,00,000 रुपये. एवढा खर्च सगळे आमचे ट्रस्टच करते आता. अच्छा, मग ट्रस्ट मार्फत सगळं खर्च होणार. लोकांच्या काय देणग्या वगैरे देणगी रूपाने पैसे येतात, कोणाचे चेक रूपाने पैसे येतात त्याच्यावरती ते आम्ही मंदिर उभारण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या आईच्या कृपेने धारावी मातेच्या कृपेने ते सक्सेसफुल होईलच नक्कीच. आमची एकदम हे आहे, खात्री आहे की ते मंदिर चांगल्या याने होईल. तेव्हा लोकांचं सहकार्य फार आहे आणि केलं पण पाहिजे लोकांनी येऊन. जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी इकडे नक्की भेट द्या धारावी देवीला. इकडे खूप सुंदर निसर्गाच्या रम्यात याच्यामध्ये देऊळ आहे इकडे. आणि बाजूला तुम्हाला समुद्र वगैरे आहे, चिमाजी आपणचा इकडे किल्ला देखील आहे बाजूला छोटासा. पुढे अंतरावर चिमाजीपाचा किल्ला पण आहे पडक्या अवस्थेमध्ये. ओके दादा, धन्यवाद दादा. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला पाहत असाल तर फॉलो आणि कमेंट करा, तसेच शेअर करा. आता भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये. आता इथून पुढे आम्ही चाललो आहोत चिमाजी अपघाताच्या किल्ल्याची माहिती घेण्यासाठी. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.